विद्यार्थी मित्रांनो, आज आपण युनिट नंबर 2 मधील 2.1 द ब्रदर ही पोएम अभ्यासणार आहोत. चला तर मग तुम्ही पुस्तकं काढा आणि पेज नंबर 18 पहा आणि मी जसं वाचतो शिकवतो ते लक्षपूर्वक ऐकायचे. द ब्रदर, दिस इज द पोएम अबाउट द लव ऑफ अँड बॉन्ड ऑफ ब्रदर्स, टू ब्रदर्स. ही पोएम काय व्यक्त करते मित्रांनो? दोन भावंडांमधले प्रेम व्यक्त करते. ते कसं ते आपण पाहणार आहोत पुढे, पण त्या अगोदर वॉर्म अप जाणून घेऊया. वॉर्म अप मध्ये काय विचारलंय तुम्हाला? ए, डू हॅज डिरेक्टेड विचारलंय. त्याच्यामध्ये फॅमिली दिलेली आहे. फॅमिली म्हणजे काय? कुटुंब. मग आता फॅमिलीमध्ये कोण राहतं, किती सदस्य असतात, कोण कोण असतं, एवढी माहिती तुम्हाला आली पाहिजे आहे. जसं एक करून दाखवलं मदर असतं, मग अजून काय असतं तर मी लिहून ठेवलेलं आहे ते काय काय असतं, कारण टायमाचा अभाव आहे लक्षात, त्याच्यामुळे मला लवकर कळावं म्हणून. मग मदर असते फॅमिलीमध्ये, मग फादर असतो, मग ब्रदर असतो, मग सिस्टर असते, अशी फॅमिली असते. मग फ्रेंड कसे असतात हे विचारलेलं आहे. तर फ्रेंड कसं असतो? क्लेवर असतो, हे केलं आहे. मग अजून कशी असतात फ्रेंडची क्वालिटी कशी असते? फ्रेंड केअरिंग असतात, फ्रेंड हेल्पफुल असतात, फ्रेंड सपोर्टर असतात. जसे फ्रेंड हेल्पफुल असतात, केअरिंग सपोर्टर असतात, तसं ज्या ब्रदर पोएममध्ये कवीने त्याच्या भावाबद्दल वर्णन केलेलं आहे लक्षात. ते दोघे भाऊ कसे असतात, कसं त्यांच्यातलं प्रेम, एकमेकांचे प्रेम आहे, ते या पोएममध्ये या कवीने वर्णन केलेलं आहे. चला तर बघूया मग. रीड द पोएम अँड एन्जॉय. In laughter bright, in shadows deep, a bond we share, the love we keep. Through storm and sun, we walk as one. You, my brother, my moon and sun. पहिल्या स्टांगामध्ये काय सांगतोय कवी? त्याच्या भावाबद्दल काय वर्णन करतो बघा. In laughter bright, in shadows deep, a bond we share, the love we keep. सुख असो दुःख असो, लाफ्टर ब्राईट आणि शॅडोचा अर्थ होतो सुख दुःख, सुख संकट असा त्याचा अर्थ घेतलेला आहे. तर सुख दुःखामध्ये आम्ही दोघं भावंड एकमेकांना आमच्यातलं प्रेम शेअर करतो, एकमेकांना मदत करतो, एकमेकांना पाठिंबा देतो. प्रत्येक संकटामध्ये दुःखामध्ये आणि सुखामध्ये सुद्धा एकमेकांना सहकार्य करतो असं त्याने सांगितलेलं आहे. थ्रू स्टॉर्म अँड सन वी वॉक ॲज वन. कुठल्याही प्रकारचे संकट असो किंवा दुःख असो, आम्ही एकमेकांच्या सोबत एकत्रितपणे चालतो असं तो कवी म्हणतो. कवी काय म्हणतो पुढे? यू माय ब्रदर, माय मून अँड सन. आता कवी त्याच्या भावाला मून अँड सन म्हणून संबोधतो. काय म्हणतो? माझा भाऊ माझ्यासाठी एक प्रकारे सूर्याप्रमाणे आणि चंद्राप्रमाणे आहे, कारण सूर्याप्रमाणे चंद्राप्रमाणे तो माझ्या आयुष्यामध्ये प्रकाश टाकत असतो, मला मार्गदर्शन करत असतो, असं कवी त्याच्या भावाबद्दल म्हणतात. पुढे काय म्हणत आहे? विथ आईज दॅट सी माय हिडन पेन, यू स्टँड बिसाइड थ्रू लॉस अँड गेन. इन एव्हरी टीयर अँड एव्हरी स्माइल, युअर प्रेझेन्स मेक इट ऑल वर्थवाईल. सेकंड स्टांगामध्ये काय म्हणता येते? विथ आईज दॅट सी माय हिडन पेन, यू स्टँड बिसाइड थ्रू लॉस अँड गेन. मला झालेलं दुःख, माझ्या मनातलं दुःख माझा भाऊ सहज जाणून घेतो, आणि तसंच मग दुःखात असो का सुखात असो किंवा संकटात असो, मला कुठल्याही प्रकारच्या हानी झाली असेल तर त्यामध्ये सुद्धा तो मला माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. म्हणजे माझ्या दुःखामध्ये, माझ्या संकटामध्ये तो माझा भाऊ अतिशय खंबीरपणे उभा राहतो आणि माझ्या मनातलं दुःख तो सहज जाणून घेतो, असा माझा भाऊ. इन एव्हरी टीयर अँड एव्हरी स्माइल, युअर प्रेझेन्स मेक इट ऑल वर्थवाईल. माझ्या डोळ्यातील अश्रू किंवा माझ्या चेहऱ्यावरची चेहऱ्यावरील स्मित हास्य, याचे मागचे रहस्य किंवा माझ्या डोळ्यात आलेले अश्रू, याच्या मागचं संकट किंवा दुःख, युअर प्रेझेन्स मेक इट ऑल वर्थवाईल. तो माझा भाऊ सहजपणे अतिशय
प्रयत्नाने तो माझ्याशी पाठिंबा देतो, दुःखात उभा राहतो आणि सहजपणे तो दुःख माझं जाणून घेतो. पुढे काय म्हणताय कवी? लाईक रिव्हर्स फ्लो टू द सी, टुगेदर स्ट्रॉंग यू अँड मी, व्हेन डेज आर डार्क अँड नाईट्स आर लॉंग, युअर स्ट्रेंथ अँड होप कीप मी स्ट्रॉंग. लाईक रिव्हर्स फ्लो टू द सी, जसं नद्या या वाहत वाहत कोणाकडे जातात? समुद्राला मिळायला जातात. जसं नद्या वाहत वाहत समुद्रात मिसळतात, तसंच टुगेदर स्ट्रॉंग यू अँड मी, तसंच कवी आणि त्याचा भाऊ एकमेकांच्या सोबत अतिशय खंबीरपणे उभे राहतात. नद्या वाहत वाहत समुद्राकडे जातात, समुद्राला भेटतात, एकत्र येतात. तो जो नद्यांचा आणि समुद्राचा एकोपा जो असतो, तसाच माझ्या भावाचा आणि माझा एकोपा आहे आणि आम्ही दोघं अतिशय खंबीरपणे सोबत मजबूतपणे उभे राहतो प्रत्येक संकटात. लक्षात? व्हेन डेज आर डार्क अँड नाईट्स आर लॉंग, युअर स्ट्रेंथ अँड होप कीप मी स्ट्रॉंग. मग दिवस कुठलेही असो, दिवस पूर्ण दुःखाचे की नाही असो, दुःखाचे असो, संकटाचे असो, माझ्या भावाने दिले मला स्ट्रेंथ, सामर्थ्य, पाठिंबा, माझ्या भावाचा पाठिंबा मला मजबूत बनवत राहतो, मजबूत ठेवतो त्या संकटांमध्ये, असं कवी त्याच्या भावाबद्दल सांगतो. थ्रू टाइम अँड स्पेस नो बॉन्ड कॅन ब्रेक, अ लव्ह सो प्युअर नो फोर्स कॅन ब्रेक. शेवटी कवी काय म्हणतो? त्या दोघांच्या प्रेमाविषयी, एकमेकांच्या आपुलकी प्रेमाविषयी काय म्हणतो? तर कोणत्याही प्रकारचा वेळ असो, कोणतीही प्रकारची वेळ असो, काळ कितीही लोटला असेल, तरी त्या दोघांमधलं जे बॉन्ड आहे, प्रेमाचा जो संबंध आहे, ते कुठल्याही प्रकारची फोर्स म्हणजे शक्ती तो संबंध ब्रेक करू शकत नाही, म्हणजे तोडू शकत नाही. त्यांच्या दोघातलं प्रेम वाटू शकत नाही, त्यांचे प्रेम तोडू शकत नाही. कुठल्याही प्रकारची शक्ती हो, त्यांच्यातील प्रेम हे अबाधित राहणार. ते पवित्र प्रेम आहे आणि ते प्रेम कोणीही कोणत्याही प्रकारची शक्ती तोडू शकत नाही, असं शेवटी कवी त्या दोघांमधलं प्रेमाविषयी सांगतो. असं द ब्रदर या कवितेत कवीने भावंडांबद्दल व्यक्त केलेलं आहे, प्रेम व्यक्त केलेलं आहे, माहिती दिलेली आहे त्याच्या भावाबद्दल. या कवीचे कवी आहेत अमरजीत सिंग. अंडरस्टूड? समजली पोएम? थोडक्यात ही सांगितली तशी लक्षात ठेवायची. ओके. आता खाली वर्ड बास्केट दिले, कठीण शब्दार्थ असतात, त्याचे अर्थ दिले असतात. गेन म्हणजे काय? तर गेन म्हणजे ॲडव्हान्टेज इन समथिंग. गेन म्हणजे फायदा घेणे असं त्याचा अर्थ आहे. वर्थवाईल म्हणजे उपयोग, एन्जॉयबल ऑर युजफुल, उपयोग करणं असं त्याचा अर्थ आहे. ओके. आता पुढे आपण दुसऱ्या व्हिडिओत याचाच पार्ट म्हणजे क्वेश्चन अँड आन्सर जाणून घेणार आहोत. ते क्वेश्चन अँड आन्सर या कवितेचे कसे असतात किंवा आहेत ते आपण पुढच्या वेळेत जाणून घेणार आहोत. तो पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा.